लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असतानाच श्रीनगरजवळ ऑपरेशन महादेव, पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी मुसा सुलेमानीसह 2 अतिरेक्यांचा खात्मा, भारतीय सैन्याला मोठं यश। पाकिस्तानी आर्मीचा माजी पॅरा कमांडो हाशिम मुसा ठार, आयएसआयच्या सांगण्यावर करत होता लष्कर-ए-तोयबासाठी काम, 20 लाखाचं बक्षीस असलेल्या अतिरेक्याला कंठस्नान। काही ठिकाणी असंवेदनशील वक्तव्य झालेत, काही मंत्र्यांच्या चुका मान्य आहेत, तक्रार करणारे कोण त्यांचं वागणंही लोक पाहतात। वर्ध्यातील बैठकीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। कोकाटेंबद्दलचा निर्णय तुम्हाला सांगण्याची गरज नाही, माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजितदादांचा पत्रकारांना उलट सवाल, कोकाटे आणि अजितदादांमध्ये भेट होण्याची शक्यता। मराठी भाषा ही महाराष्ट्रात अनिवार्यच, आधी स्वतः हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य केली आणि नंतर पलटी मारली, ये पब्लिक है, सब जानती है, फडणवीसांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणी ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांकडे सादर, खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांनी मद्यसेवन केल्याचा अहवाल, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीत 2.5 कोटींची मदत, राज्यभरातून 78,313 रक्तबाटल्याही जमा। सिंधुदुर्गात भाजप पदाधिकाऱ्यांना शिवसेनेकडून पक्षप्रवेशाचं प्रलोभन, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर कायम, भीमा, पंचगंगा, कृष्णा या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ, राज्यातील धरणांमधील जलसाठा 68%वर। महाराष्ट्राची दिव्या देशमुख ठरली बुद्धिबळ स्पर्धेची विश्वविजेती, नागपूरच्या कन्येकडून प्रतिस्पर्धी कोनेरू हम्पीचा पराभव, जॉर्जियातील महिला वर्ल्ड कप पटकावला।